स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या एका घोषणेनं संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. जनतेच्या मनात स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि संघर्षाची ज्वाला पेटवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. नमस्कार. ठाकूर प्रोजेक्ट बोल वा बोल दत्ताराम गोबे कैसर आज विशेष खबर मुंबई की तरफ से छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन में हमारे सभी उड़ान परिवार के वरिष्ठों का सम्मान और आज उड़ान परिवार के हमारे यहाँ गार्डन में सभी जो हमारे वरिष्ठ जन है, विद्यार्थीगण है, सभी लोगों को रोटरी क्लब ऑफ कैसर मुंबई की तरफ से छाता भी सब लोगों को लिए थे, उसका सम्मान किया है. आज हम आपको हमारा रोटरी क्लब ऑफ कैसर मुंबई की कार्यक्रम की आप झलक देखिए. ठाकूर प्रेसिडेंट. नमस्कार. या सगळ्या आनंद सोहळ्यात आपण एका व्यक्तीला विसरता कामा नये. ती व्यक्ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आज त्यांचा स्फूर्तिदिन आहे. भारतीय असंतोषाचे जनक आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्या स्वातंत्र्याचा उद्गार पहिल्यांदा कोणी केला असेल तर ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि आपण मनापासून त्यांचं स्मरण करूया. धन्यवाद. जय उडान. जय उडान. जय जय उडान. मुंबई रोटरी क्लब ऑफ कैसरचा विजय असो. आपल्या उडान परिवाराचं आणि रोटरी क्लब ऑफ कैसर मुंबईचं अतूट नातं आहे. हे आपण आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या चरणी दाखवलेलं आहे. आज एवढं भाग्य आहे की आपल्या समोर साक्षात विठ्ठल रखमाई सुद्धा आलेले आहेत. तर आपण टाळ्याच्या गजरात सहर्ष स्वागत करायचं आहे. मुंबईतील अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व श्वेताजी आणि त्यांच्या सौभाग्यवती आषाढी एकादशीला भल्या मध्यरात्री 3 वाजता कांदिवलीवरून मीरा रोडला रंगभूषाकार खान साहेबांच्या स्टुडिओत गेल्या. तिथून त्यांचा मेकअप साक्षात विठ्ठल रुक्माई आपल्यामध्ये अवतारला गेल्या. अहो आपण विचार करा, 10 ते 12 तास त्यांनी पिण्याचं पाणी सुद्धा प्याले नाही. कारण का त्यांचा हा संयम आणि त्यांचा हा दैवी शक्ती आत्मा खऱ्या अर्थानं एक दिव्यत्वाची ज्योत आहे. आपल्या आयुष्यामध्ये दिव्य चमत्कार म्हणावा लागेल. कारण का मला कैसर भागामध्ये येऊन 25 वर्ष झाले. या 25 वर्षामध्ये आज आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्ष देऊन सांगतो की आज आपल्या बरोबर रोटरी क्लब ऑफ कैसर मुंबई त्यांचे अध्यक्ष प्रकाश कापटे साहेब आलेले आहेत. त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या, टाळ्यांचा गजरात होऊ द्या. प्रकाश कापटे बघा काय चमत्कार आहे. आदरणीय प्रभू साहेब, प्रवीण लाडेजी आमचे
चमत्कार की ज्यावेळेला मी कार्यक्रमाला घ्यायला निघालो त्यावेळेला आमच्या भारतीय अयमा महामंडळातल्या केंद्रीय कार्यालयातील जनसंपर्क प्रचार जे कॉर्पोरेट कम्युनिकेशन मधले महेश वरकत सरांनी मला त्यांच्या वाहनातून इथपर्यंत आणलं गेलं. म्हणजे बघा रोटरी क्लब ऑफ दैसत केवढं नातं आहे. आता इकडे त्रिमूर्तीमध्ये मध्ये जे बसलेत ना श्रीरंग प्रभू म्हटलं ना अख्खा दैसतचा साक्षात इतिहास. त्यांची 3 मराठी पुस्तकं प्रकाशित आहेत. ही पुस्तकं पाहाल तर तुम्हाला दैसत मधील इरसाल नमुन्यांचं दर्शन घडेल. म्हणजे त्यांच्या पुस्तकामध्ये साहित्यप्रेमी आहेत आणि आपल्या दैसरमध्ये रोटरी क्लब ऑफ दैसर मुंबईचा इवलासा वेलू त्यांनी इथे आमच्या दैसरमध्ये लावला गेला आणि तो इवलासा वेलू आज गगनावर गेलेला आहे. याचं वटवृक्ष झालंय आणि आम्हा दैसरकरांना माहिती सावली कशी आहे. प्रभू साहेब श्रीरंग प्रभूजी आपण या भागामध्ये एवढं काम केलंय. तुमचं कॉन्क्रीट वर्क आहे. रोटरी क्लब ऑफ दैसर मुंबई हे नाव जनतेच्या जनमनात कायम कोरलं गेलंय आणि आज आमचं भाग्य आहे. हा आमचा उडान परिवार आणि रोटरी क्लब यांचा एक मिलाप झालेला आहे. हा मिलाप म्हणजे एक संगम. विशेष सांगायचं म्हटलं आपण सर्व रोटरी क्लब ऑफ दैसर मुंबई आपलं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. पण तुमच्या सानिध्यामध्ये उडान परिवारही हा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा गरुड झेप घेणारा एक विश्वातला सर्व नवतरुणांचा हा समूह हा परिवार आपल्या परिवाराशी दृढ झालेला आहे. आजच्या या दिवशी अनेक आमची जी लोक आहेत मुंबईतल्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. आता व्यासपीठावरती त्या मुळातल्या शिक्षिका भारतीबेन दवे या भाजपच्या मंडळाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत. आमच्या उडान परिवारातील एक व्यक्तिमत्व अत्यंत महत्वाची आहे. त्यामध्ये आमचे आदरणीय BM गुप्ता भारतीय जनता पक्ष ऑफर सेलचे मुंबईचे उपाध्यक्ष असून ह्या उत्तर मुंबईचे प्रभारी आहेत. आदरणीय विक्रम दवावाला यांना आम्ही धन्यवाद देतोय. आज तुमच्या माध्यमातून आज आमच्यासारख्या ज्येष्ठांना एक मायेचा आधार आपल्याबरोबर चालण्याची प्रेरणा उडान परिवाराला गतिशीलतेने घेऊन जाण्यासाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई दैसर या आपल्या मोठ्या समूहाने एक स्वयंसेवी जागतिक संघटनेच्या समूहाने आज आम्हाला समाविष्ट केले गेले. आम्ही खरे तुमचे धन्य आहोत. आषाढी एकादशी हा योग होता. आषाढी एकादशीला आपण सर्वजण भावभक्तीची वारी करत आपण ज्यावेळेला निघालो मुंबई पोलीस दलापासून जनतेचा प्रत्येक माणूस आज आपल्या रोटरी क्लब ऑफ दैसर आणि आमच्या उडान परिवाराचं जाहीरपणे कौतुक करू लागला. केवळ आम्ही छत्रपती शिवाजी मैदानात होतो. मैदानातून तुमच्या माध्यमातून संपूर्ण दैसरला परिक्रमा करत आपण विठ्ठलाच्या दारी गेलो. विठ्ठल रुक्मिणी काशी मठात त्या गेल्यानंतर स्वतः मला आपल्या भागातले सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय जयराज नरसिंहराव रणावरे हे शक्य कसं झालंय. हा आमच्या आयुष्यातला चमत्कार आहे
आणि चमत्कार असा आहे साहेब की चमत्काराशिवाय नमस्कार नाही. आज तुमच्या सगळ्यांमुळे उडान परिवाराला आज खऱ्या अर्थाने एक नाव कसा कायम आहे, पण अजून ते नाव उठवलेलं आहे आणि हा आमचा भाग्योदय आहे. आणि आज हा आमचा कृतज्ञता सोहळा आहे. ही आमची परिश्रमाची यात्रा आहे. आपण सर्वजण ही आपण वारी केली, पंढरीची वारी केली. पंढरीच्या वारीमध्ये सर्व आपण भेटलो एकत्र भेटल्यानंतर आज आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये रोटरी क्लब ऑफ दैसरचा ठसा कायम राहिला. श्रीरंग साहेब आम्ही बरोबर आम्ही मनापासून एवढे आनंद झालोय. त्यावेळेपासून आता बाहेर गावी नदीत आपल्या ते गेलो तरी तुमची परवाची वारी खूप छान निघाली. त्या वारीचं कौतुक आणि काही पलीकडे आदरणीय हितेश मेहता यांनी साकारलेला विठ्ठल, त्यांच्या सहभागी साकारलेली रुक्माई चेतना मेहता. बरोबर बघा आज आपल्या या इथेमध्ये विठ्ठल रुक्माई टाळ्या वाजवा. चेतना ताई, चेतना बेन आणि हितेश भाई ह्या व्यक्तींनी जो विठ्ठल आपल्या दैसरमध्ये आणला, सगळ्यांनी पाहता पाहता आपल्या डोळ्याची पारणं कुठे गेली. आणि याचं खरी प्रेरणा डॉक्टर प्रकाश कामटे. डॉक्टर का म्हटलं साहेब, भविष्यात तुम्ही आमच्या पीएचडी केला, तुम्ही या आमच्या पीएचडी केला. आणि आता संघटक कुशल कामते साहेबांच्या विषयी सांगायचं म्हटलं, महाराष्ट्राच्या भूमी अहिल्याबाई नगर जिल्ह्यातला एका गावचा हा सुपुत्र आपल्या दैसर भागात जन्मलेले, लहान असे मोठे झालेले, त्यांची नाळ इथे जोडली गेली आणि त्यांनी ही आपली सामाजिक सेवा इतकी काम संघटन आणि एकमेकांचे काम करता 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 त्यांनी ह्या वर्षामध्ये रोटरी क्लब ऑफ दैसर मुंबईचं प्रेसिडेंट पद घेतल्यानंतर आज तुमच्यामुळे माझी तरी उंची वाढलेली आहे. कारण का नारायणराव खरी गोष्ट म्हणजे आज हे सांगण्याचा उद्देश असा आहे की आपला उडान परिवार खूप नावाजलेला सगळं काय आहे दैसर म्हणून सगळ्या ठिकाणी, परंतु आपण परवाच्या हा एक मोठा वारी आहे. या वारीमध्ये आपल्याला एक उडान परिवाराला रोटरी क्लब ऑफ दैसर मुंबईचे एक सवंगडी म्हणून ही ओळख मिळाली आहे. मी कृतज्ञ आहे. आता पुढील कार्यक्रमाची रूपरेषा शिरीष पारिक यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी आणि आजच्या कार्यक्रमाची जय रोटरी क्लब मुंबई ऑफ दैसर, जय उडान, जय जय रोटरी क्लब मुंबई ऑफ दैसर, जय जय उडान, जय जय विराज पर्व. विराज सर कुठे आहेत तुमचे? विजय आहे. आजचा हा सोनेरी अक्षरात लिहून ठेवणारा, सोनेरी अक्षरामध्ये लिहून ठेवणारा आजचा हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात जसं गुगे साहेबांनी तर पूर्ण स्टोरीज सांगून टाकली आहे, त्यामुळे मला काय ठेवलं नाही आहे. तरी पण मी दोन शब्द इकडे बोलू इच्छितो. कारण आपल्याला मुख्यत्वे रोटरी क्लब ऑफ मुंबई दैसरचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश कामटे सर, तसेच आमचे विठ्ठलाची भूमिका केलेले श्री हरीश मेहताजी आणि चेतना मेहताजी, बरेच तिथे आहेत, दीपक केरवे, सगळ्यांची नावं मी घेत नाही. पण ह्या प्रभू साहेब तर आज इथे मंचावर उपस्थित सर्व रोटरियन्स, इथे उपस्थित उडान परिवार सगळे सदस्य, तसेच विराज पर्व, विराज आकडे, जेव्हा विठ्ठल रुक्मिणीचा हा सण आपण जी रथयात्रा काढली, ही जेव्हा रथयात्रा इथून निघाली,
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात, तेव्हा इथे असलेला सगळ्या पब्लिकच्या रथयात्रेत सामील झाला होता. इथून आम्ही रिंगण केलं, त्याच्यानंतर पुढे आलो आणि जेव्हा सर आम्ही तुम्हाला दोघांना बघितलं आम्ही धन्य झालो. आम्हीच काय पूर्ण दहीसर बोरवली कांदवलीवर जी माणसं आली होती ना ती सगळं धन्य झाली. आज साक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये तुम्ही दिसत होतात तिथे. 12 तास मी सगळ्यांना सांगू इच्छितो, 12 तास कमरेवरती उभे राहून, ते पण रथामध्ये, चालत्या रथामध्ये उभं राहणं हे काही खायचं काम नाहीये. पाण्याचा एकही थेंब न घेता, न खाता न पिता, चेहऱ्यावर हास्य, मृदू हास्य, स्माईल. आणि त्याच ठिकाणी त्यांना वृद्ध बायका, वृद्ध पुरुष घेऊन पाया पडायचे. साहेब ही जी भूमिका तुम्हाला मिळाली ना, ही भूमिका ही ईश्वराने शक्ती दिली. आणि ईश्वराने एकदा शक्ती दिली एखाद्या माणसाला, तेव्हा ईश्वरानेच माणूस बनवला ना. माणूस बनवलाय ईश्वराने, पण माणसाने सतयुगाचं कलयुग केलं. आणि साहेब तुम्ही इथे परत सतयुगामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल आम्ही उडान परिवारातर्फे आपले आभार दोघांचेही मानतो. कारण ह्या ज्या दोन व्यक्तींनी तिथे आशीर्वाद देत, मी प्रत्येकाला दर्शन देत जे काम केलंय, तो साहेब खायचं काम नाही हो. आज ज्या व्यक्तीने त्यांचं ड्रेसअप केलं होतं ना, ते मीरा रोडचे खान साहेब म्हणून आहेत. माणूस मुस्लिम, विठ्ठलाला प्रत्यक्षात उभा केला आणि दोघांचा युनिफॉर्म अंगाला चिटकून काही वेळाला तर ताईंना घाम येत होता मध्ये. कारण बघा आज एवढा वेळ उभं राहणं हे जोक नाहीये ना. तर तरी पण त्याने कुठेही थकवा न दाखवता सगळं काम व्यवस्थित केलं. आणि सगळ्यात ह्याच्यात महत्वपूर्ण काम आहे ना प्रकाश कामते सरांचं आहे. कारण त्यांची जी गाईडलाईन होती, त्यांनी जी आखणी केली होती, बघा जेव्हा लीडर मजबूत असतो ना, जेव्हा लीडर मजबूत असतो तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो, एक उत्तम उदाहरण देतो. तुम्हाला माहिती आहे की आज जो सण इथे साजरे होतात त्यातला सर्वोत्तम सण कुठचा आहे? आपल्याकडे अनेक सण साजरे होतात. बोला बोला हा बोला. मी पण गोव्याचाच आहे, पण मी शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि सत्य परिस्थितीतून सांगतो, गोविंद हा सगळ्यात महत्वाचा होता. त्याला कारण आहे. गोविंद आपल्याला काय शिकवत जातो म्हणजे पाया मजबूत तर कळस मजबूत. आणि जेव्हा मी हे उदाहरण का देतोय, आज रोटरी क्लब मुंबई ऑफ दहीसरचे प्रेसिडेंट अध्यक्ष जेव्हा कामते साहेब झाले, प्रकाश कामते साहेब, तुमचा पाया मजबूत झालाय हो. ते खालती उभे आहेत, खालता देऊ वरची अंडी तर फुटणारच आहे, त्याचा प्रश्नच नाही. कारण गोल असतो ना आपल्याला, जो आयुष्यामध्ये गोल करायचा असतो, तो गोल अचीव्ह करण्यासाठी, आणि तो गोल पण उच्च पाहिजे, तो अचीव्ह करण्यासाठी जेव्हा असे स्तंभ आमचे उभे आहेत ना, तसे स्तंभ तुमच्याकडे जेव्हा उभे राहतात ना, तेव्हा तो गोल अचीव्ह करायला काहीच वेळ नाही. 40 वर्ष आमचं झालं, 40वे अध्यक्ष, 40वे अध्यक्ष म्हणजे रोटरी क्लब ऑफ दहीसर हे प्रत्येक वर्षी अध्यक्षपद प्रत्येकाला देत असतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण मी लोणावळ्यामध्ये गवळीवाडा म्हणून एक आहे, तिथे बघितलं होतं की इलेक्शन जेव्हा येते ना त्यावेळेला प्रत्येक 3 वर्षांनी का 5 वर्षांनी असतो नगरसेवक बदलला जातो आणि त्या वाड्यात प्रत्येक घरातल्याला चान्स दिला. हे तुम्ही खूप चांगला उपक्रम आहे तुमचा, हा प्रत्येकाला चान्स देतो. आज मी इथे उभा राहून बोलतोय, मी सगळ्यात महत्व देईन ना ते पहिल्या प्रथम परमेश्वराला, कारण त्यांनी हे जग बनवलं. दुसरं महत्व देईन की माझ्या आई वडिलांना. आईने माया शिकवली, वडिलांनी कठोरपणा शिकवला, ताकद शिकवली. माझ्या वडिलांचा दंड, माझा मंडळ होतं ना माझ्या वडिलांचं, म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत, माझ्या दंडाबरोबर आता जो माझा दंड आहे ना तेवढं मंडळ होतं. आणि आम्ही खानदानी म्हणजे आमच्या आजोबांचे धंदा वेगळा होता, बिझनेस वेगळा होता, पण वडील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये कामाला लागले त्यावेळेस ते मेकॅनिक म्हणून लागले. एकट्याने गिअरबॉक्स उचलून इंजिन मध्ये घालायचा लोक नव्हता, 70-80 किलोचा गिअरबॉक्स. तर त्यांचं मी काही गोष्टी घेतल्या आणि दोघांचा मिळून मी समाजसेवा घेतली.
त्याच्यातच मी एक उदाहरण देतो. आता साहेब, आपल्या घरी आपण जेव्हा नोकर ठेवतो, आपण नोकर आणणार तर तुम्ही कुठून आणणार? कुठे बघणार? आपल्याला घरकाम करायचं, कुठून बघणार? कोण ओळखीचे आहे? माझ्या आईने काय केलं असेल माहिती आहे? अक्कलकोट स्वामी समर्थ मठ आहे कांदेवाडी, तिथे गेली. स्वामी समर्थांच्या पायरीवरती एक भिकारी बसली होती. तिला घरी घेऊन आली, तिला घरीच ठेवलंय अजून पण. तिला साडी चोळी, घरी आंघोळ करायची, सामान सगळं देऊन, तिथे पगार देऊन तिला ठेवलं. हे काही मला या काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या की स्वतःसाठी सगळेच करतात, पण लोकांसाठी करणं, समाजासाठी करणं खूप महत्वाचं आहे. आणि तेच आज रोटरी क्लब मुंबई ऑफ दहिसर करत आहे. याचं आम्हाला सार्थ अभिमान आहे. नुसतं अभिमान नाही, सार्थ अभिमान आहे. कारण तुम्ही उडान परिवाराला एवढ्या जवळ घेतलात. आम्ही विचारही केला नव्हता की एवढी तुम्ही माणसं मोठे असू शकतात म्हणून, कुठे असू शकतात. कारण साहेब, मी पण लायन्स क्लब चालवलंय. माझ्याकडे 70 माणसं होती, आम्ही चालवलंय लायन्स क्लब. मी महिंद्रामध्ये असतात तेव्हा मी उडान नाव दिलं होतं. आजही आमचा उडान परिवार आहे. आणि आता उडान परिवार हा 2020 साली स्थापन होऊन 15 वर्ष आता आहे. तर 15 वर्षात जवळ 6 वर्ष आमची होती. साहेब, तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुमचं जे आता तुम्ही जे पुढे काम करणार आहात ते खूप चांगल्या प्रकारे करा, उत्तम प्रकारे करा. आमचा प्रतिसाद तुम्हाला असणार, आमची साथ तुम्हाला असणार. एवढं बोलून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मी आपले रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश कामटे सरांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार ऍक्च्युली आयोजित केलाय त्यांनी, तर त्यांच्यासाठी का जोरदार काय आणि बघा, त्यांना बोलायच्या अगोदर मी एक वाक्य बोलतो की जेव्हा त्यांच्या हे मनात आलं ना की आपल्याला बघितलं, विराज परमाला बघितलं, आम्हाला बघितलं, आणि काय माहित नाही त्यांना काय तरी मला तुम्हाला काय आम्हाला माहिती नाही. आम्ही आमच्या भक्तिमनाने आलो, पण तुम्ही तर लगेच एकदम खूप मोठं काम करायचं. तर अशा व्यक्तीला आपण आता 2 शब्द इथे बोलायला देतोय. टाळ्यांनी साथ मिळाली पाहिजे, बाकीच्या टाळ्यांनी साथ मिळाली पाहिजे. धन्यवाद. सुप्रभात. धन्यवाद भुगे साहेब, शिरीषबाई, इथे जमलेले माझे सगळे मान्यवर, मित्रमंडळी, आमचा रोटरी परिवार, या सगळ्यांचं इथे स्वागत. आज आपल्यामध्ये आपले 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीरंग प्रभू हे सुद्धा इथे आहे. रोटरी क्लबचे आमचे ट्रेनर श्रीमती हर्षाताई दवाला इथे आहे. तसेच आपले 5 प्रेसिडेंट श्रीयुक्त नाबर साहेब इथे उपस्थित आहे. प्रथम महिला यांना आज यावेळी मान मिळाला आहे त्या आमच्या सौभाग्यवती प्रिया कामठे इथे आहेत. तसेच 5 प्रेसिडेंट रोटेरियन विक्रम दावाला सुद्धा इथे उपस्थित आहे. विठ्ठलाचे रूप घेतले ते श्रीयुक्त रोटरियन हितेशभाई मेहता इथे उपस्थित आहे. रुक्मिणी माऊली चेतना मेहता सुद्धा इथे उपस्थित आहे. तसेच आमचे सार्जंट आम रोटरियन दीपक खेर साहेब इथे आहेत. संजय अरोराजी, महेश वर्धक हे रोटेरियन सुद्धा इथे उपस्थित आहेत. सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. भारतीय संघाचे आपले भारतीबेन उद्योग आहे. तसेच पटेल साहेब, मला सगळ्यांची नाव आता पाठवत नाहीये, पण सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार. आजचा हा उपक्रम फक्त रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरचे ऍडव्हर्टाईज करण्यासाठी नाहीये, तर हा उपक्रम सगळ्यांना घेऊन पुढे नेण्यासाठी आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी, शिरीषबाई म्हणा, आपले भुगे साहेब म्हणा, जोशी साहेब म्हणा, यांनी फार मोठा पुढाकार घेतला आहे. आणि आता आपल्या सुरुवात करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाची. प्रथम पुन्हा एकदा सगळ्यांना सुस्वागतम आणि सुप्रभात. मी प्रकाश जगन्नाथ कामटे, अध्यक्ष 2026-27 रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर.
आज या रोटरी क्लब मुंबई दहिसरला 40 वर्ष पूर्ण होत आहे आणि ह्या 40 वर्षामधला मी 40वा अध्यक्ष रुबी जुबली वर्ष म्हणून सन्मानित होत आहे. याचा फार मला अभिमान वाटतोय. रोटरी क्लब ऑफ मुंबईमध्ये माझा परिचय देणारे आमचे सहकारी वडील बंधू श्री दिलीप नापर्णी आज माझ्याबरोबर आहेत आणि तसेच आमचे श्रीरंग प्रभू सुद्धा इथे आहेत. आजच्या या भक्तिमय आणि सेवाभावी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिक रोटरी परिवारातील सदस्य आणि मित्रमंडळींचे मनपूर्वक स्वागत व अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे रोटरी परिवारातील सहकारी तसेच उपस्थित सर्व रोटरी सदस्याचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो. आषाढी एकादशी दिंडी यात्रेच्या या प्रेरणादायी सोहळ्यामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या उडान परिवाराचे अध्यक्ष माननीय श्री शिरीष भाऊ पारेखजी, ज्येष्ठ प्रेस मीडिया प्रतिनिधी माननीय श्री दत्तात्रय गुगे साहेब, सर्व ज्येष्ठ नागरिक, भजन मंडळीतील श्री कृष्णाजी गावडे तसेच ज्येष्ठ नागरिकचे अध्यक्ष कुंदन साहेब तसेच विराज पर्व आणि त्यांची संपूर्ण टीम माननीय विराज भाऊ नारकर यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक आभार. आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे, सहकार्यामुळे आणि उत्कृष्ट सहभागामुळे आषाढी एकादशी दिंडी यात्रा अधिक भक्तिमय, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी झाली. आपल्या कार्यातून समाजातील एकता, संस्कृती आणि सेवाभावांचा सुंदर संदेश सर्वांपर्यंत पोहोचला. या उल्लेखनीय कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर तर्फे माननीय श्री विराज नारकर आणि विराज पर्व टीम यांना त्यांच्या उत्कृष्ट नियोजन, समर्पित सेवाभाव आणि आषाढी एकादशी यात्रेच्या यशस्वी आयोजनातील योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात येत आहे. मी विनंती करतो विराज भाऊ यांनी पुढे यावे. सहकार्य आणि तुमच्या सगळे सहकारी टीम यांनी जे उत्कृष्ट प्रतिसाद आपल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिले. आमचे हितेश सर आणि चेतना मॅडम या ज्यांनी रुक्मिणी आणि पांडुरंगाचा अवतार गेटअप केला होता तो वाखाणण्याजोगे होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपली सगळी टीम रोटरी क्लब आणि मेन म्हणजे आमचे सगळे यंग बॉय उड्डाण परिवाराचे हे सुद्धा खूप महत्वाचे पार्टिसिपेशन होते. आणि त्याच्यानंतर आमची सगळे म्हातारे लोक विराज पर्वचे जे मोठी लोक आहेत 50-60 वर्षाची ते देखील चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट होते. तर विराज पर्व, उड्डाण परिवार आणि रोटरी क्लब तर्फे आम्हाला हे मानाचं चिन्ह दिलं त्याबद्दल आम्ही संपूर्ण विराज पर्वच्या टीम तर्फे यांचे आभार मानत आहोत. धन्यवाद. मी आता विनंती करतो रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरच्या आपल्या ट्रेनर श्रीमती हर्षा दावरला यांना
त्यांनी श्री शिरीषभाई पारेख आणि दत्तात्रय घुगे साहेब यांचा सगळ्यांना पुन्हा एकदा परिचय करून देणार, त्यासाठी त्यांचे जोरदार टाळ्यांचा. थँक्यू प्रेसिडेंट शिरीष भाई घुगे साहेब, सर्व सिनियर सिटीजन्स अँड माझे यंग मित्र. शिरीष बच्चूभाई पारेख असली मुंबईकर आहात. 1960 मध्ये गिरगावला जन्म झाला. मेहनत हीच ईश्वर सेवा, वेळ हीच खरी संपत्ती आणि समाज सेवा हे जीवनाचे अंतिम ध्येय. या त्रिसूत्रीला जीवनाचा आधार मानून आपल्या कर्तृत्वाने, प्रामाणिकपणाने आणि सेवाभावाने समाजात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे हे व्यक्तित्व. मुंबईच्या संस्कारभूमी गिरगावात जन्म झाल्यामुळे बालपणापासूनच सर्व धर्म समभाव, माणुसकी, शिस्त, परिश्रम आणि सेवाभावाचे संस्कार त्यांच्यावर झाले. वडिलांकडून स्वकर्तृत्वावर उभे राहण्याचे जिद्द, प्रामाणिकपणा आणि कष्टाची प्रेरणा मिळाली. तर आईकडून दया, करुणा, माणुसकी आणि समाजसेवेचे अमूल्य संस्कार सापडले. वेळेचा आदर करावा आणि दिलेल्या शब्दांचा पालन करावा हे त्यांच्या व्यक्तित्वाचे वैशिष्ट्य आहे. राममोहन विद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या अवघ्या 18व्या वर्षांनी त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत हेल्पर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यावेळी त्यांना वडिलांनी एक जीवन मंत्र दिला आणि ते संपूर्ण आयुष्य त्यांचा पाठी राहिला. माझ्या नावाचा कधीही उपयोग करू नकोस. स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या गुणवत्तेने आणि स्वतःच्या चरित्राने स्वतःची ओळख तूच निर्माण कर. या शिकवणीला जीवनधर्म मानून त्यांनी हेल्पर पासून असेंब्लर, हायस्किल कर्मचारी, युनियन डेलिगेट, कमिटी सदस्य, युनियन सेक्रेटरी आणि अखेरीस युनियन उपाध्यक्ष अशी प्रत्येक जबाबदारी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कुशलतेने पार पाडली. महेंद्र आणि महेंद्र या जागतिक कीर्तीच्या संस्थेत तब्बल 42 वर्ष त्यांनी समर्पित सेवा बजावली आणि 18 मे 2020 रोजी अधिकारी, सहकारी आणि हजारो कामगारांच्या प्रेम, विश्वास व आशीर्वाद सह सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले. सुमारे 6000 कामगारांचे नेतृत्व करताना त्यांनी ज्ञान, शिस्त, संवाद, समन्वय आणि निर्भीड नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला. त्यांनी प्रत्येक कामगाराच्या मनात एक जीवन मूल्य रुजवले. कंपनी आहे म्हणून कामगार आहे, कंपनी आहे म्हणून कामगार आहे, कामगार आहे म्हणून कुटुंब आहे आणि कुटुंब आहे म्हणूनच हे समाज आहे. हे त्यांचे ब्रीद वाक्य त्यावेळी पण होते आणि आज पण आहे. या विचारातून त्यांनी संस्थेप्रती निष्ठा, वेळेचं महत्व, गुणवत्तापूर्ण काम आणि मालकाविषयी आदर हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचा संदेश प्रत्येक सहकार्यापर्यंत पोहोचवला. सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांची समाजसेवेला उर्वरित आयु अर्पण करण्याचा दृढ संकल्प केला होता. त्या संकल्पातूनच 15 ऑगस्ट 2020 रोजी दैसर पूर्व
बनलेले आहे. कोविड काळात तळेगाव दाभाडे येथेही त्यांची शाखा सुरू करून या सेवांना विस्तार केला. उडान परिवाराच्या लोकांमध्ये त्यांच्या जीवन तत्वाचे सुंदर प्रतिबिंब दिसते. जय उडान. तेजस्वी, सूर्यज्ञान, आशा, ऊर्जा आणि सकारात्मकतेचे हे प्रतीक आहे. या संपूर्ण जीवन प्रसारात त्यांच्या धर्मपत्नी सौ सीमा शिरीष पारे या त्यांच्या प्रत्येक यशभागामधील निशब्द शक्ती, प्रेरणास्थान आणि खबीर आधारस्तंभ राहिला. त्यांनी घरातली सर्व जबाबदारी, आर्थिक व कौटुंबिक नियोजन, मुलांचे संस्कारयुक्त संगोपन तसेच वेळेवर आहार व आरोग्याची काळजी अत्यंत समर्पणाने सांभाळली. माझ्या मते त्यांच्या यशामध्ये त्यांच्या पत्नीचा तेवढाच मोठासा वाटा आहे. आजही शिरीष बच्चूभाई पारे यांचे जीवन एक ध्येयासाठी समर्पित आहे. समाजात सकारात्मक विचारांची ज्योत प्रज्वलित करणे, युवकांना दिशा देणे, ज्येष्ठांचा सन्मान करणे आणि राष्ट्रप्रेम आणि निरपेक्ष समाजाची सेवा करणे. त्यांच्यामध्ये कर्तृत्वावर विश्वास, वेळेचा सन्मान, प्रामाणिक परिश्रम, निरपेक्ष समाजसेवा आणि माणुसकीची जपणूक या 5 मूल्यवान खऱ्या अर्थाने यशस्वी, समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन उभे राहते. हीच त्यांची जीवन तत्वे, हीच त्यांची ओळख आणि कर्मयोगातून समाजसेवेपर्यंत प्रेरणादायी जीवन प्रवासाची ही खरी कहाणी आहे. तर मी आता तुमच्या कार्याबरोबर स्वागत करते श्री पारे, शिरीषभाई पारे. व्यासपीठावर माननीय श्रीमती हर्षदा यांना विनंती करतो. त्यांनी जसं शिरीषबाईंचा परिचय करून दिला तसाच आपले वरिष्ठ पत्रकार श्रीयुक्त दत्तात्रय कुंजाजी घुगे यांचा सुद्धा परिचय करून द्यावा ही विनंती. आपण मित्रांनो कधी यांना नावाने बोलवले नाही. नेहमी गुगे साहेब असंच म्हणतात. जन्म 1957, मुंबई सेंट्रल. शिक्षण आपली जुनी मॅट्रिक म्हणजे 11वीची मॅट्रिक दैसर पूर्व NL कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, उडान परिवार, ज्येष्ठ नागरिक कट्टा मार्गदर्शक तसेच राष्ट्रीय केंद्र शासन मान्य भारतीय दलित साहित्य अकादमी बृहन्मुंबई यांचे अध्यक्ष. पश्चिम उपनगरातील दैसर पूर्व आनंद नगरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलातील शिवम हाऊसिंग सोसायटीचे सदनिका धारक. वास्तव्यास आणि सामाजिक बांधिलकीतून जनसेवा हितात स्तुत्य उपक्रम दैसर विभागात तब्बल 25 वर्ष कार्यरत आहे. गेली 50 वर्षांहून अधिक आता सक्रिय परिवार आणि बृहन्मुंबई एक कार्यकर्ता आणि लेखक. 1974-75 दैनिक मुंबई सकाळ, निवाकाळ दैनिकातून, वृत्तपत्र लेखनातून पत्रकारितेत दत्ताराम घुगे साहेबांनी श्री गणेश आरंभ केला होता. त्या
अधिवेशनात CFD काँग्रेस डेमोक्रेटिक फ्रंट तत्कालीन राजकारणी हेमंत नंदीवती बहुगुणाजी, बाबू जगजीवन राम, राजाराम बापू पाटील, ॲडव्होकेट BA देसाई यांनी शुभ आशीर्वाद देऊन कृपाछत्र ठेवून 2012 पर्यंत CEO पद देऊन बहुमान केला होता. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्रालयातर्फे D1 आणि D2 मलबार विधानसभा मुंबई क्षेत्र संघात उपकर प्राप्त इमारत दुरुस्त सल्लागार बोर्ड सदस्य नंतर अध्यक्ष म्हणून हे कार्यरत होते. आदरणीय गुरुवर्य ज्येष्ठ विचारवंत माजी केंद्रीय महोदय सुरेश प्रभाकर प्रभू साहेब यांनी दत्ताराम घुगे साहेबांना यांना केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय अंगीकृत सेंट्रल फिल्म प्रमाणन सेन्सर बोर्डचे पण पॅनल सदस्य म्हणून सल्लागार 8 वर्ष घेतलेले होते. 2015 ते 2018 भारतीय रेल मंत्रालय अंगीकृत भारतीय रेल राजभाषा सल्लागार बोर्डचे पण ते अध्यक्ष राहिले होते. RDSO मानक संघटन शासकीय राजभाषा सल्लागार समितीवर तसेच दक्षिण मध्य रेल प्रादेशिक क्षेत्रीय राजभाषा सल्लागार बोर्डचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. युवक अवस्थेत मुंबई आकाशवाणीवर युवावाणी कार्यक्रम कॅज्युअल आर्टिस्ट ते मुंबई दूरदर्शन कामगार सभा मुलाखतकार सूत्रसंचालक कथाकथनकार संपूर्ण राज्यात नावलौकिक प्राप्त झाले. राजकारणात वयाच्या 18 वर्षापासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ सन 1976 सालापासून सक्रिय ते सन 2005 पर्यंत मलबार हिल विधानसभा मुंबईमध्ये सक्रिय होते. दैसर भागात स्थलांतरित झाल्यावर 2006 पासून उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्र संघ आणि बोरिवली दैसर विधानसभा क्षेत्र संघात मंडळ स्तरावर पूर्णवेळ प्रचार प्रसिद्धी प्रमुख कार्यरत आहे. दीर्घकालीन सेवेची वाटचाल आणि वयाच्या 67 वर्षात पक्ष कार्यालयात धडपड पाहून दैसर पूर्व छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील विद्यामंदिर वातानुकूलित पॅराडाईज सभागृह आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या शुभ हस्ते PR मीडिया प्रबंधक यांना त्यांचा जाहीर सत्कार केला होता. श्री गावदेवी मंदिर दैसर व पूर्व प्रभागातील सर्वसामान्य कार्यकर्ता, दैसर पोलीस स्टेशन मोहल्ला समिती, शांतता समितीचे अधिकृत समिती सदस्य आणि महत्त्वपूर्ण YouTube प्रसार माध्यमातून न्यूज चॅनल, व्हिडिओ जर्नलिस्ट, मीडिया नेटवर्किंग, प्रिंट मीडिया स्तंभ लेखक हे सगळं मराठी साहित्य विश्वातील 3 प्रकाशित पुस्तकं, श्री साईबाबाच्या गोष्टी 1980, श्री सुविचार माला 1990 आणि गरुडचे सन 2020 ना सुरेश प्रभू चरित्र 2023 बायोस्कोप पुरस्कार प्राप्त उडान परिवार हीच त्यांची ओळख आहे. मग मी सगळ्यांना विनंती करते, जोरदार ताल्याने आपण घुगे साहेबांचा इकडे स्वागत करू. धन्यवाद हर्षाजी. फारच सुंदर तुम्ही मराठीमध्ये व्याख्यान केले, त्यांचा परिचय करून दिला. जोरदार टाळ्या हर्षाताईंसाठी. मी माननीय श्री दत्तात्रय घुगे साहेब यांना एक लहानसं मानसचा स्वीकार करण्यासाठी एक निमंत्रण पत्र देते आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा.
म्हणजे वयाच्या 70मध्ये माझी जी प्रशस्तीपत्र किंवा मला सन्मान्य सभासदत्व हा जाहीरपणे प्रथमच मला मिळालेला आहे. मी कृतार्थ झालेलो आहे. माझ्या आयुष्यामधलं हा एक माझं माइलस्टोन आहे. माझ्या जीवनातला मार्गदर्शन करणारा एक माझा महत्वाचा स्तंभ आहे आणि खरोखर मी कृतार्थ झालो. आज मी खूप इतका आनंदित झालो की माझ्या त्या ज्या सरणीमध्ये माझ्या बायोडेटामध्ये रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर हे प्रथमच नाव कायम कोरलं जाईल अशी मी शाश्वती देतो. आणि मला एवढा मोठा मान दिला मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि माझे जे स्नेही जे सहकारी सदैव आम्ही सर्व आपल्याला धन्यवाद देतो. जय उडान. जमवण्यासाठी नाहीये तर आज इथे खरोखरच दोन व्यक्तिमत्व समाजसेवेसाठी त्यांनी सगळ्या मित्रांवरना सगळ्यांना घेऊन पुढे वाटचाल केली आहे. त्यांना रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर तर्फे मानद सदस्य प्रदान करण्यात येणार आहे. तर त्यांच्या दोघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. मी विनंती करतो विराज भाऊ तुम्ही सुद्धा इकडे पुढे यावं. किंवा सिनियर नाही, सगळ्यांना मान सन्मान हा समान असतो. रोटरी क्लबचं एकच वाक्य सर्व्हिस अबाउट सेल्फ आणि त्यामध्ये मोठा जरी असलं तरी त्याला पहिल्या नावानेच बोलवलं जातं आणि लहान जरी असला त्याला पहिल्या नावानेच ओळखलं जातं. कारण तेच त्यांचं आयडेंटिटी होऊन जाते, ओळख होते. मी शिरीष यांना पुढे बोलवत आहे. त्यांचं मानद सदस्यतेचा परिपत्रक देऊन त्यांचा सन्मान करत आहे. प्रभू साहेब, नाबर साहेब, विक्रम बळबाई सगळ्या रोटरीयन यांनी पुढे यावं. आज शिरीष भाई हे अधिकृत रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरचे सदस्य म्हणून त्यांना हे प्रमाणपत्र आणि पिन दिली गेली आहे. आता हे रोटरी क्लबचे सदस्य एवं अध्यक्ष उडान ग्रुपचे आहे. जोरदार त्यांच्या टाळ्यांनी स्वागत करावं. वेलकम रोटरी फॅमिली. मी आता आपले वरिष्ठ ज्येष्ठ पत्रकार आणि गाजलेल्या आणि त्यांच्या भाषणाची जी शैली आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपले श्रीयुक्त दत्तात्रय पुंजाजी घोगे यांना सुद्धा मानस प्रदानपत्र देऊन त्यांचा सत्कार आणि पिन देऊन त्यांना सन्मानित केले जाईल. मी विनंती करतो नाबर साहेब यांनी पुढे यावं. नाबर साहेब घोगे साहेबांना पिन लावावे.
थोडं मला त्रिमूर्ती म्हणजे दहिसरमध्ये अत्यंत दोन म्हणजे तिन्ही लोकप्रिय व्यक्तिमत्व उजव्या साईडला डाव्या साईडला म्हणजे श्रीरंग प्रभू आमचे नाबर साहेब आणि चेअरमॅन प्रेसिडेंट आदरणीय रोटरीयर माननीय प्रकाश कापडेजी आणि आपल्या सगळ्यांचा मी विश्वास कायम ठेवेन. मी प्रामाणिकपणे जे माझं प्रसिद्धी माध्यमातलं काम आणि आपल्या बरोबरच्या सगळ्या कार्यक्रमाची सदैव दखल घेईल अशी मी जाहीरपणे शपथपूर्वक मी आपणास हमी देतोय आणि मी आपल्याशी सदैव उभी आहे. भाऊ आणि शिरीष भाऊ आणि दत्तात्रय साहेब तुम्हाला तिघांना इथे जरा फोटो काढण्यासाठी विनंती करतोय. आपले विराज भाऊ हे यंग स्टार आहेत, त्यांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी मानस सदस्य पत्र न घेता त्यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबईमध्ये स्वतः मेंबरशिप घ्यावी ही विनंती केली आणि त्यांनी तो मान ठेवलेला आहे आणि ते 29 तारखेला 19 ऑगस्टला ऑफिशियली आमच्या रोटरी क्लब मध्ये येणार आहे आणि त्याचा स्वीकार करणार आहे. धन्यवाद. कामटे साहेबांचा मी मान राखे आणि मगाशी मी चुकून अनावधानाने कामटे साहेबांचं नाव घ्यायला विसरलो होतो, त्याच्यासाठी क्षमस्व. कारण आज हा आम्हाला जो मान सन्मान मिळत आहे तो स्पेशली उड्डाण परिवार आणि रोटरी क्लब यांच्यामुळेच मिळत आहे. तर धन्यवाद कामटे साहेब. आणि मी 100% मेंबर होणार आणि एज्युकेशन सिस्टम को हम लोग हिला डालेंगे. एक फोटो काढायचा आहे पूर्ण. मी आता विनंती करतो आमचे श्रीरंग प्रभू साहेब आपले 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांना त्यांचे मोलाचे 2 शब्द त्यांनी इथे बोलावे. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश, फर्स्ट लेडी प्रिया, विठ्ठल रकुमाई, हितेश बॅन, चेतना, रोटरी क्लबचे बाकी सदस्य, कैसर भूषण, फुले साहेब आणि शिरीष पारेख साहेब आणि सगळे उड्डाण परिवारचे सदस्य सगळ्यांना शुभ प्रभात आणि नमस्कार. तुमच्याकडे ॲक्च्युअली मुख्य अजित यांनी बोलायचे आम्हाला नाही आम्ही बोलत, पण 2 शब्द बोलायला नंतर मान लागतो. पण आज मी पहिल्यांदा आलं उड्डाण परिवाराला सगळ्या सदस्यांना कोण म्हणणार तुम्ही तुमची एनर्जी आणि तुमची ताकद बघितली, तुमचा उत्साह बघितला, तुम्ही खरोखरी तरुण आहात आणि तुमच्याकडे इथं येऊन खरोखर आम्हाला बरं वाटलं. रोटरी क्लब आणि उड्डाण परिवार ह्या लोकांचं तुमच्याकडे जेवढं करता येईल मी जरूर करू तुमच्या सहयोगाने आणि दैसर करता पण हे काही चांगलं करता आम्ही जरूर करू. सगळ्यांना नमस्कार. आता स्वप्नपूर्ती आपले उगे साहेब यांनी एक लहानशी विनंती केली होती आमच्या हितेशभाई आणि रोटरी परिवाराला की आम्ही इथे सगळे वरिष्ठ नागरिक आहोत आणि पावसाळा सुरू झाला आहे, तर आम्हाला एक तुमची आठवण म्हणून आम्हाला एक छत्री प्रत्येक वरिष्ठ नागरिकाला द्यावं आणि ही इच्छापूर्ती आम्ही आज पूर्ण करतोय. मी विनंती करतो शिरीष भाऊ आणि बुगे साहेब यांनी पुढे छत्रीचं वाटप करावं. नमस्कार. जय उडाण. आजचा जो कार्यक्रम आहे ना त्या कार्यक्रमामध्ये रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर हे उड्डाण परिवार आणि विराज पर्वाचा सत्कार करतात. तो सत्कार आता थोड्या वेळात होईलच. तर आम्ही आमचं कर्तव्य
वर्ग समजतो की उडान परिवारातर्फे रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर यांचाही सत्कार आम्ही इथे करू इच्छितो. उडान परिवाराच्या सदस्यांनी कृपया पुढे यावे. उडान परिवाराचे जेवढे सदस्य आहेत त्यांनी कृपया पुढे यावे. तर त्यांच्या हस्ते पहिलं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश कांबळे सर यांना उडान परिवारातर्फे ही छोटीशी भेट अर्पण करा. प्रभूजींना मी विनंती करतो. प्रभूजी दत्तारामजी घुगे यांना विनंती करतो की त्यांनी प्रभूजींना ही छोटीशी भेट अर्पण करा. उडान परिवारातर्फे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रभू ज्येष्ठ साहित्यिक यांना तसेच मी नवले साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं इथे. आणि कामत साहेब नावर साहेब जरा पुढे प्लीज. नावर साहेबांना आमच्या उडान परिवाराची छोटीशी भेट आम्ही अर्पण करत आहोत. सर्वांनी ती आनंदाने स्वीकारावी. गोड आहे. मिसेस हर्षा धवावाला यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावे. आणि भारतीबेंना विनंती करतो की सर्वप्रथम त्यांनी त्यांना हळद कुंकूने त्यांचा पुढे सन्मान करावा. भारतीबेन काय झालं पाहिजे. 14 काय झालं. तसेच भावी अध्यक्ष चेतनाताई मेहता यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. तसेच भावी अध्यक्ष आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जोरदार टाळ्या. रुक्मिणी आपली भावी अध्यक्ष होते म्हणजे ताऱ्यांचा गजर झाला पाहिजे. जोरदार विठ्ठलाचा गजर केला तर टाळ्यांचाही गजर झाला पाहिजे. तसेच आपल्या प्रकाश कामतेच्या मिसेस सन्माननीय प्रिया प्रथम लेडी प्रिया कामते यांनाही उडान परिवारातर्फे एक छोटीशी भेट. तसेच विक्रमभाई दवावाला विक्रमभाई दवावाला यांना पुढेकर साहेब हा मग बरोबर बोललो. तसेच आमचे विठ्ठल खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. विठ्ठल म्हणजे आज आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देत आहेत. त्यांनी आज आज त्यांनी विषांतर करून दिले. नितेशभाई मेहता यांना मी अणावकर साहेबांना नम्र विनंती करतो की त्यांनी पुढे यावे आणि त्यांचा आदर सत्कार करावा. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जोरदार टाळ्या. तसेच दीपक खेरना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावे. अविनाश कानकेकर यांच्या हस्ते त्यांना एक छोटीशी भेट. इधर देखो, इधर देखो.
रोटरियन महेश वर्तक यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावे. मी दाणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा विधान परिवाराची छोटीशी भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. तसेच संजय अरोराने पुढे यावे. मी शरद फाळके साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा, आदर सत्कार करावा. अच्छा, हितेश भाऊचे मोठे बंधू जतीन भाई विनंती करतो, तो खूप ऍक्टिव्ह होऊ शकते. तर त्यांचं मी इथे अभिनंदन करतो आणि जयराज नारायण यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावे, त्यांचा सत्कार करावा. अरे क्या बात है. मला वाटतं तुमच्यातलं कोण तिथे यायचं राहिलं असेल तर ती भेटवस्तू आहे ना. तर आता माझी तुमचा विनंती राहील की आमचा जो हा परिवार इथे उपस्थित आहे विराज पर्वचा, तर त्यांना भेटवस्तू कशी द्यायची हे आपण ठरवावं आणि ती इथे द्यायची. विनंती करतो शिरीषभाई आणि दत्तात्रय दुबे साहेब आणि विजय साहेब विराज पर्वतचे की त्यांनी येऊन इथे आपले सगळे सहकारी मित्र जे यंगस्टार जे आहेत इथे आज उपस्थित त्यांना पावसाळी छत्री देऊन त्यांचा मान सन्मान करावा. फोटो तो निघाला की नाही छत्री वाटप होत आहे. आता सगळ्यात पहिलं आमच्या सगळ्यांमध्ये एकमेव महिला पहिली आहे, महिलांना प्राधान्य द्यायचं आहे. कापडे साहेब ही शिक्षिका आहे, ही शिक्षिका आहे, जीव तोडून काम करते. राजकारणात असली तरी साधं व्यक्तिमत्व, पण व्यक्तिमत्व आणि खरं सल्यूट करण्यासारखं आहे. तिला पहिला मान, कारण भारतीबेन ललित ढवे यांना आम्ही देत आहोत. दुसरे आपले विजय पर्वचे विराज पर्वचे पिताश्री विजय नारकर यांना दिले जात आहे. विजय नारकर आमच्या उडान परिवाराचे यंगेस्ट नंदकुमार पुळेकर. त्याचबरोबर आमचे शाहीर आहे नवले साहेब, दर्शन नवले साहेब घ्या. अरे बा शाहीर आहे हो. त्याची छत्री हरवली होती, पण छत्री तुम्ही त्यांना आवर्जून दिलेली बघा. हा योग आहे. नवले साहेबांची छत्री हरवली, त्यांनी म्हटलं माझी छत्री गेली, त्यांच्या एका छत्रीमुळे आपल्या सगळ्यांना छत्र्या मिळाल्या. त्यानंतर आमचे इंद्रजीत सिंग साहेब, नवले साहेब हे शाहीर आहे, संत वाङ्मयातले. त्यांना 2003चा रोटरी क्लब ऑफ त्याच्या सुकन्याला रोटरी क्लब ऑफ आपल्या मुंबईच्या वतीने त्यांना स्मृती चिन्ह मिळालेलं आहे. त्यांचं खरोखर कौतुक. आता आपले शिक्षण क्षेत्र जे या
वैद्यकीय क्षेत्रात काम केलेले इंद्रजित गुप्ताजी यांना आदरणीय श्रीराम प्रभूजी सिंग साहेबांना, सिंग साहेब हे आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये लेक्चरर आणि चांगले प्रोफेसर आहेत, त्यांना हे देत आहेत. आमच्या उडान परिवारातले आदरणीय व्यक्तिस्थान माझे गुरुजन नारायणराव अनावकर साहेब यांना श्रीराम प्रभूजी तुमच्या हस्ते द्या. नारायण अनावकरजी आजची फोटोग्राफी आणि विशेष जे वॉर्निंग म्युझिक क्षेत्रात असं व्यक्तिमत्व महेश कट्टक आपले महेशभाई कोटक यांना लाभर साहेबांचे असते, त्यांना छत्री दिली जाते. कोटकजी हो काय वाई वाजवतात मुखातला इथं मुकेश कोटक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ एसटी कामगारांचे नेते आणि लैकतचा गजतो मराठी असा नारायणराव रेल्वे साहेब यांना नाभर साहेबांच्या हस्ते छत्री देत आहे. अविनाश साहेब थँक्यू. अविनाशजी या. त्याला चेतनाबेनजी चेतना साक्षात रुक्मिणींनी देवींनी तुम्हाला छत्री दिली. अविनाशजी जयराजजी यांना छत्री दिली जात आहे. आमच्या आदरणीय कामताताईंचे असते. जयराज विरुमूर्ती सोळंकी ही गायिका आहे, ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये इलाई छत्री ही यांनाही छत्री दिली जात आहे. त्याचबरोबर ऐका, आपल्या जे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व मध्य प्रदेश इंदोरमधून जागतिक मराठी साहित्य परिषदेमध्ये ऍक्टिव्ह असलेले शरद फाळके हाही विनोदिनी उत्कृष्ट मूर्ती आहे. योगावरती आणि हास्यावरती खूप चांगलं काम करताय, त्यांना एक छत्री देतोय. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रवीण लाडे उत्कृष्ट चित्रकार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय स्वयंसेवकापासून एक संघटक, एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व गुरुवर्य प्रवीण लाडे साहेब यांना ही छत्री देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. आपल्या परिवारातील अत्यंत लोकप्रिय श्यामबाई पटेल गायक आहे, रोटरी परिवाराची आहे, त्यांना छत्री आम्ही आपले दीपक खेर साहेबांच्या हस्ते दीपक खेर साहेब श्यामबाई पटेल उडान परिवाराचे प्रमुख मार्गदर्शक आणि जे मुंबई स्तरावरील सामाजिक कार्यकर्ते, मुंबई भाजपा हॉकर सेलचे जे उपाध्यक्ष आणि उत्तर मुंबई भाजपाचे प्रभारी माननीय भेम गुप्ताजींना सन्मानाने आम्ही जतीन मेहता साहेब त्यांच्या हस्ते त्यांना स्वागत केलं जात आहे. आणि आमचे उडान परिवारातले लाडका आपला त्यालाही छत्री दिली जात आहे. रमेशजी कोल्हापूर म्हणजे आपला आहे ना, संजय अरोराजी यांच्या दिलं आहे. त्यानंतर रमाकांत तोरसकर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आयुर्वेदात उल्लेखनीय कार्य असलेले आदरणीय आमचे माननीय तोरसकर साहेब यांना छत्री दिली जात आहे. तोरसकरजी. त्यानंतर माझ्या पाठीमागे एक आमची नरेंद्र भाऊसाहेबजी यांनाही छत्री दिली जात आहे. पांडुरंगजी आमचे एक ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांना आपण छत्री देतोय. एक मिनिट. वराडकर साहेब
वराडकर म्हटले जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्व आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहे आणि मुखपती क्रिकेट मधल्या कायम स्वागत आहे राष्ट्रपती पुरस्कार. आता आमचे जोगराज जोशीजी ते त्याचबरोबर आपले पांडुरंग डोळ्याचा पांडुरंग खरा पांडुरंगाला पांडुरंग विक्रम पाहिजे या दीपक खेर ते आपले रोटेट असले तरी आपल्या उडान परत आहे. दीपक खेर तृप्ता मॅडम या तृप्ता मॅडम दीपक खेर तुमच्या असेल तृप्ता मॅडमला द्या. आणि उडान परिवारातले ज्येष्ठ सदस्य लोकप्रिय गायक गझलकार ज्यांचं टाइम्स आपण सगळ्या वृत्तपत्रातून गौरव आहे माननीय दीपक खेर यांना आम्ही विक्रमभाईच्या हस्ते छत्री देतोय. विक्रमभाई माझ्या शब्दात जे कार्यक्रमाचं शूटिंग करतात दीपक ठाकूर मीडियामध्ये दीपक ठाकूर आणि आमचा नवा मीडियातला एक नवा तरुण येतोय आलाय सक्सेस झालाय शिंदेजी तरुण वर्ग आहे त्यालाही छत्री दिली जात आहे. शिंदेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे दळवी साहेब आपल्याबरोबर एक वाचक आहे या दळवीला छत्री देऊन त्याचा सन्मान केला जातो. दळवी विराज नारकर पुढे असेल. विराज नारकर आपल्यालाही छत्री दिली जात आहे. विराज नारकर नाही बाबांना दिले पण तुम्हालाही छत्री महत्वाची आहे. एका छत्रीत त्यांना बाबा राहतील एका छत्रीत विराज अजून कोण राहिलेलं बघा नाही मी राहिलेलो आहे. कोण राहिलेलं का सांगा पहिला घेतलं माझा दीपकला दिलंय अजून कोण राहिले का? तुमचे शिक्षक कोण शिक्षक कल्पेश सर नितेश सर आणि वैभव सर. चला लवकर या. वैभव सर आणि कल्पेश सर लवकर या. यांना विराट करोडचे शिक्षक आहेत कल्पेशजी या ठिकाणी छत्र द्या कारण का ते शिक्षक आहेत. आता आम्ही दोघे जण आहोत शिरीष पारेख दत्ताराम मुगे या विराट करोडमध्ये एखादी मुलगी एवढ्या वरती स्टेजवर एक कन्या या विराट करोडमधली भाविक पोलीस या दोघी तिघी आले चालते. दोघी तिघी या कारण का विठ्ठला पुढील या पोलीस मध्ये आहे त्यांनाही उडानची आठवण राहिली पाहिजे. रोटरी क्लब तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. या मुलींना द्या. हे आपल्या ह्या मुली भविष्यात पोलीस मध्ये आहेत आणि यांची गरज लागणारी आहे. या लवकर या दोन्ही काय हो भारतीबेन दवे लागे आपली आता मला आठवलं ना. आता शिरीष पारेख आणि घुगे शिरीष पारेख आणि घुगे ह्या दोघांच्या छत्र द्या आणि बाकीचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना जोडले. आता मी कामटे सरना सांगते की शिरीष भाऊ आणि घुगे काकांना छत्री देऊन त्यांचा सत्कार करा.
कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता आपण येत आहोत. आता सगळ्यांना विनंती करतो की कोणी जाऊ नका, कारण आता आपल्याला इथे रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर तर्फे एक खाऊ आणि गुलाबाचं फुल प्रत्येकाला देण्यात येणार आहे. तर कृपया कृपया सगळ्यांनी इथे यावे. सर्वांनी विराज पर्वच्या सर्व पुत्र आणि सुकन्यांनी इथे यावं, सर्वांनी एकत्रित यावं. हा कार्यक्रम आता समारोपाकडे जात आहे. आपल्याला एक गुलाब पुष्प आणि एक भेटवस्तू किंवा उपहाराचे पदार्थ देण्यात येतील. आम्हाला नको घ्या. एक मिनट ओ फौजी, अपने आर्मी में अंबादास जी कार्यरत थे, सक्रिय थे. उनका लड़का भी आज कश्मीर के बॉर्डर में अपने अभी भी लड़ाई कर रहा है और उनके खास गाणं म्हणणार आहे गाणं बोले. अरे किती गाणे घ्या. मोहन नेरुरकर आले गायक विकास परिवारातर्फे आणि आमच्यातर्फे प्रवीण राणेचे असे छत्र मोहन नेरुरकरांना द्या. मोहन नेरुरकर या. लवकर आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुम्हाला छत्री दिली जात आहे. धन्यवाद. मनपूर्वक आभार. हा आता जरा गाण्याचा कार्यक्रम जरा आमचे मोहन नेरुरकर यांनी आठवण केली आहे. एक चांगलं गाणं होऊन जातं. बघा बघा. खूपच छान. सगळ्यांच्या मनपूर्वक आभार. मोहन नेरुरकर एक गाणं म्हणते की ज्याच्या गुण आता हा गोडवा वाढवण्यासाठी बाळवैद्य आहे. आमचे बाळवैद्य आले की नाही? बाळवैद्य जे जे आलेले आहे त्यांना आपण छत्र द्यायचे आहे. सगळे नाश्ता घ्या. बाकी कोण राहिलं? कोण नाश्त्यासाठी राहिले का? आता आपण शरद पाडके मिळते सगळे. हो रिझर्व बँक ऑफ इंडिया गोखले साहेब सगळ्यांनी घ्या. नाश्ता घ्या सर्वांनी. रोटरी क्लब ऑफ दहिसर मुंबईसाठी आभारी मानतो. नेरुरकर साहेब आता गाणं म्हणतात. आमचे मोहन नेरुरकर. हॅलो नमस्कार. एक गाणं देतो मराठी. ये मराठीची नगरी, ये मराठीची नगरी, राम राम मंडळी घ्याओ, राम राम मंडळी घ्याओ, याहो आमच्या घरी मराठीची नगरी, ये मराठीची नगरी. गोड करा गुळ पाणी, गोड करा गुळ पाणी, शाळुची करी कृष्णेच्या पाण्याला, कृष्णेच्या पाण्याला गंगेची माधुरी, मराठीची नगरी, ये मराठीची नगरी. थाड आम्हा त्यागाची, थाड आम्हा त्यागाची, शौर्याची शाहिरी, पाव
नगरी